मी नुकताच या फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो. माझ्यासाठी इथे सर्व अनोळखी होते आणि मला इथे कसे तरी काही महिने काढायचे होते. घरातून पहिल्यांदा मी बाहेर पडलो होतो. जरी वय माझे लग्नाचे असेल तरीसुद्धा मला बाहेर कुठे जास्त राहण्याची सवय नव्हती. पण आता कामामुळे मला या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. एक दिवस मी बाहेर जात असताना मला एक मीडियम वयाची सुंदर स्त्री दिसली. तिचे रूप तर एवढे सुंदर होते की तिला बघून फारच मंत्रमुग्ध झालो. ती छान साडी घालून तसेच तिचा तो मेकअप आणि तिचे ते लटकणारे केस तिला अजूनच सुंदर बनवत होते. तिची आणि माझी नजर एक झाली होती. आम्ही दोघे एकमेकांसाठी अनोळखी होतो, पण पहिल्याच नजरेमध्ये असे वाटत होते की नेहमी तिला बघत राहावे. तिचे ते मोठे डोळे बघून मला मागूनच कोणीतरी तिला सासूबाई म्हणून हाक मारली आणि ती आत घरामध्ये गेली. मला तर विचार येत होता की एवढी सुंदर आणि तीच वय पण जास्त नाही तरीसुद्धा तिला सासूबाई का म्हणत आहे. तिने परत एकदा माझ्याकडे बघितले आणि आपल्या घरच्या आतमध्ये जाऊ लागली. मी पण नंतर बाहेर निघालो. काही दिवस असेच चालले. ती सुंदर स्त्री मला नेहमी दिसायची. आमचे एकमेकांकडे लक्ष पडायचे. एक दिवस तिथल्या दादाचे माझ्याशी बोलणे झाले. दादा मला म्हणाला, तू इथे नवीन राहायला आला आहे का? मी त्यांना हो म्हणालो. त्याने माझी विचारपूस केली. दादा एक चांगल्या नोकरीवर होता. आम्ही दोघेही इंजिनियर झालो होतो, त्यामुळे थोडे बोलणे जास्तच होऊ लागले. आता कधी पण दादा भेटला की माझ्याशी बोलायचा आणि एक दिवस त्याने मला घरी बोलावले. तसेच त्या दिवशी चहा नाश्ता त्यांच्याकडे झाला आणि ती सुंदर स्त्री मला दिसली. त्यांच्या घरी बहुतेक जास्त लोक हात नव्हते, कारण दादा, त्यांची बायको आणि त्याला एक मुलगा होता. तसेच ती सुंदर स्त्री असे 4 जण मला त्या घरी दिसले. ती स्त्री कोपऱ्यात उभी होती. त्यानंतर आतमधून आवाज आला की सासूबाई चहा घ्या आणि ती हो म्हणून आतमध्ये गेली. मला तर आश्चर्य वाटले, कारण तिचे वय एवढे जास्त वाटत नव्हते. तसेच ती पाहायला फारच सुंदर होती. ती मला नेहमी साडी नेसून दिसायची. आता दादासोबत माझी ओळखी झाल्यामुळे दादा नेहमी माझ्यासोबत बोलायचा. कधी आपल्या मुलाला घेऊन माझ्या घरी येऊन गप्पा करायचा, तर कधी मी पण त्यांच्या घरी जात होतो. दादांच्या बायकोसोबत तसेच तिथे राहणाऱ्या स्त्रीसोबत माझे बोलणे थोडेफार होऊ लागले होते. मी दादांच्या बायकोला वहिनी म्हणत होतो, पण जेव्हा आम्ही त्या सुंदर स्त्रीसोबत बोलत होतो तेव्हा मला फार छान वाटायचे. तीसुद्धा माझ्याशी फार चांगल्यापणे बोलायची. हळूहळू आता तिचे आणि माझे बोलणे पण चांगल्या प्रकारे होऊ लागले. कधीकधी तर ती आता आपल्या नातवाला घेऊन माझ्या घरी येऊ लागली आणि आमचे बोलणे वाढू लागले. तिचे राहणीमान आणि तिचा चेहरा फारच चांगला होता. तसेच ती माझ्याकडे आता येत असल्यामुळे मला पण फार छान वाटत होते. आमचे बोलणे नेहमी होत असल्यामुळे तिच्या आणि माझ्यामध्ये एखाद्या मैत्रीसारखेच नाते झाले होते आणि ती बोलायला फारच खुल्या विचारांची होती. त्यामुळे अजूनच आमचे पटू लागले. कधीकधी तिच्या घरचे बाहेर गेले तर ती माझ्याकडे येऊन बसायची आणि आम्ही बोलत होतो. आमची ओळखी होऊन काही महिने झाले होते, पण ती आणि मी आता मनमोकळेपणाने बोलत होतो. एकदा मी तिला विचारले, तुम्ही चेहरा वरून वाटत नाही की तुम्हाला एवढा मोठा मुलगा असेल? तर ती म्हणाली, माझे लग्न कमी वयात झाले होते आणि मुलगा पण लवकरच झाला, म्हणून माझे वय पण जास्त नाही आहे. तसेच माझ्या नवऱ्याचे पण 12 वर्षाच्या आधी निधन झाले. माझा नवरा फार चांगला होता आणि माझी अनेक इच्छा पूर्ण करत होता. नवरा असेपर्यंत मला कशाचीच कमी नव्हती. तो नेहमी माझी काळजी करायचा. पण आता नवरा गेल्याचे दुःख आता पण होते. माझा मुलगा चांगला आहे, पण सुनासोबत कधीकधी भांडण होते, तेव्हा मला खूप वाईट वाटते. कधीकधी एकटेपणा वाटतो आणि मनात अनेक विचार येतात. मी तिच्याकडे बघून बोललो, आता तुम्ही काळजी करू नका. असे कधी वाटले तर मी आहे ना, माझ्याकडे येऊन बसायचं. मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली. काही वेळ बसल्यानंतर म्हणाली, मला जेवण बनवायचे आहे, कारण मुलगा आणि सून तर रात्री जेवण करून येतील, म्हणून मी आपले जेवण बनवते. मी तिला म्हणालो, जेवण बनवू नका, मी बाहेर चाललो आहे जेवण करायला, तुम्ही पण चला माझ्यासोबत. अगोदर तिने काही वेळ विचार केला, त्यानंतर म्हणाली, ठीक आहे, मी येते काही काम आवरून आणि तयारी करून. वेळानंतर ती तयारी करून आली. आज तर तिने फारच सुंदर साडी नेसली होती आणि त्यात तिचा तो मेकअप तिला अजूनच सुंदर बनवत होता. मी तर तिच्याकडेच बघत राहिलो. तिचे पण लक्ष माझ्याकडे पडले आणि तिला गमतीने म्हटले, आज तुम्ही फारच सुंदर दिसत आहात. तिने फार सुंदर स्माईल दिली. नंतर आम्ही जेवण करायला बाहेर पडलो. तिचा एक हात माझ्या खांद्यावर होता आणि
आम्ही बोलत चाललो होतो. ती बोलली, "बरेच दिवसानंतर बाहेर जेवण करायला जात आहे, नाही तर नुसतं घरी राहावं लागते." मी तिला म्हणालो, "आता तुम्हाला जे आवडेल ते सांगा, आपण तिथे जाऊ." ती थोडी जोरात हसून म्हणाली, "खूप वर्षानंतर कोणी असे मिळाले ज्याला माझ्या आवडीची काळजी आहे." मग आम्ही जेवण केले. आज ती फारच मनमोकळेपणाने अनेक गोष्टी मला सांगू लागली. त्यावरून समजले की तिच्या मनात फार काही लपले आहे. मला पण तिच्यासोबत बाहेर जाऊन बरे वाटत होते. मग आम्ही घरी आलो. ती माझ्या घरीच येऊन बसली. काही वेळ आमचे बोलणे चालले. नंतर म्हणाली, "आता मी जाते. मुलगा आणि सून येईल." जाताना तिने फार सुंदर स्माईल देऊन मला गुड नाईट आणि बाय म्हणून जाऊ लागली. तिचा तो सुंदर चेहरा माझ्या डोळ्यासमोर जात नव्हता. मला ज्या दिवशी सुट्टी राहील त्या दिवशी तर ती माझ्याकडे जास्त वेळ बसायची आणि सोबत आपल्या नातवालासुद्धा आणायची. तिच्या आणि माझ्यामध्ये एक वेगळ्याच नात्याची निर्मिती निर्माण झाली होती. आता तर आमच्यामध्ये थोडा जवळी पण आला होता. कधीकधी तो जवळीकपणा मला थोडा वेगळा वाटत होता, पण आता आमच्यामध्ये या सर्व गोष्टी साधारण सारख्या राहिल्या होत्या. अनेक वर्षानंतर तिलासुद्धा असे कोणी मिळाले होते, ज्यांच्यासमोर ती आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकेल. आणि ती जेव्हा पण माझ्यासोबत असली तर मला पण फारच छान वाटायचे. कधी काही आणायचे असेल तर तिच्यासोबत जात होतो आणि त्यावेळेस आमचे वागणे थोडे वेगळेच असायचे. पण आम्हाला आता कशाचीच काळजी नव्हती, कारण आम्ही आपल्या गोष्टीत मग्न होतो. एके दिवशी रस्त्याने जात असताना समोर मला चित्रपटगृह दिसले. खूप दिवस झाले मी पण चित्रपट पाहायला गेलो नव्हतो, म्हणून तिला म्हणालो, "हा चित्रपट फार चांगला आहे आणि मला बघायचा आहे." ती म्हणाली, "मी पण या चित्रपटाबद्दल ऐकले आहे आणि माझी पण अशी इच्छा आहे की हा चित्रपट बघावा." तसेच जवळपास 15 वर्षाचा वर झाले मी कधीच चित्रपट बघायला गेले नाही आणि माझे पण हा चित्रपट पाहण्याची इच्छा आहे. आणि हा चित्रपट बघितल्यानंतर अनेक वर्षांची चित्रपट बघण्याची इच्छा पूर्ण होईल. तसेच अगोदर मला चित्रपट बघण्याची फार आवड होती आणि मला फिरायला पण फार आवड होती. पण हळूहळू आता आवडी फक्त मनातच राहिल्या आहे, त्या बाहेर पडत नाही. मी तिला म्हणालो, "तुम्ही काळजी करू नका. आता तुमच्या प्रत्येक आवडी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल." ती एक वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, "खरंच तू जेव्हापासून मला भेटला तेव्हापासून मला फारच छान वाटत आहे. तू माझ्या मनासारखा वागतो आणि मला आवडेल त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला छान वाटत आहे." मग आम्ही ठरवलेले की एका दिवशी तो चित्रपट बघायला जायचा आणि त्या दिवशी तिचा मुलगा आणि सूनसुद्धा बाहेर गेले होते. आम्ही त्या दिवशी चित्रपट बघायला गेलो. आज तिचे रूप फारच सुंदर दिसत होते. आम्ही सोबत राहून चित्रपट बघितला. तिच्या चेहऱ्यावर चित्रपट बघण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. ती फार आनंदात दिसत होती. चित्रपट बघितल्यानंतर मराठी म्हणाली, "आज अनेक वर्षांची माझी इच्छा तू पूर्ण केली." त्यानंतर आम्ही घरी आलो. आता आमचे नाते असे चांगल्याने सुरू आहे. नेहमी आम्ही एकमेकांसोबत बोलतो, तसेच एकमेकांना आपले विचार सांगतो. त्यामुळे आम्हाला फार छान वाटते. मलासुद्धा इथे कोणीतरी मनासारखे मिळाले होते आणि तिलासुद्धा मी मिळाल्यामुळे फार छान वाटत होते. मित्रांनो, कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.